लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील मेहनती शेतकरी सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांची 1 हेक्टर आंब्याची बाग भीषण आगीत जळून खाक झाली। ही घटना 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या दरम्यान घडली। शेजारील शेतकरी सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला लागलेली आग अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे तेजनकर यांच्या शेतात पसरली। काही क्षणातच आंब्याच्या बागेने भयंकर पेट घेतल्याने संपूर्ण मळा नष्ट झाला। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। काहींनी पाण्याच्या सहाय्याने तर काहींनी माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। काही मिनिटातच संपूर्ण बाग जळून खाक झाली। या आगीत आंब्याची झाडे, फिनोलॅक्स कंपनीची ड्रीप व्यवस्था तसेच स्प्रिंकलर संच पूर्णपणे नष्ट झाले। विशेष म्हणजे बागेतील आंबे काही दिवसातच तोडणीस तयार होणार होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि मेहनत दोन्हींचा मोठा फटका बसला आहे। या घटनेत अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। यापूर्वीही अतिवृष्टी व ढगफुटीमुळे तेजनकर यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले होते। त्या संकटावर मात करत त्यांनी पुन्हा जिद्दीने बाग उभी केली होती। मात्र वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहत आहे। सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। शासनाने अशा पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।